आज आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मधले दुसरे दोन नवीन मेजर्स बघणार आहे, मेडियन आणि मोड. समजा आपल्याकडे मुलांची मार्क्स आहेत, ती एक्स ने डिनोट केली आहेत. मार्क्स असे आहेत 5, 5, 4, 3, 2, 2, 2. अशा पद्धतीनं आपल्याकडे मार्क्स आहेत विद्यार्थ्यांचे. आता आपण जर टोटल विद्यार्थी बघितले तर 7 विद्यार्थी आहेत, म्हणजे आपला एन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 7 आहे. तर आपल्याला या केसमध्ये मेडियन आणि मोड काढायचा आहे. मेडियन म्हणजे काय? द मिडल मोस्ट व्हॅल्यू, किंवा त्याच्यावर आणि खाली 50% ऑब्झर्वेशन असतात. मेडियन म्हणजे मधली व्हॅल्यू. जर हे सगळे तुमचे व्हॅल्यू असेल तर मिडल व्हॅल्यू इज अ मेडियन. त्याच्या खाली 50% ऑब्झर्वेशन आहेत, वर 50% ऑब्झर्वेशन आहेत, तर त्याला आपण मेडियन म्हणतो. तर आता या केसमध्ये आपल्याकडे 7 ऑब्झर्वेशन आहेत. पहिल्यांदा आपल्याला ऑब्झर्वेशन असेंडिंग ऑर्डरने लावून घ्यायचे आहेत, म्हणजे चढत्या क्रमाने लावून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला ऑब्झर्वेशन अशा पद्धतीने द्यावे लागतील: 2, 2, 2, 3, 4, 5, 5. तर आपल्याला पहिल्यांदा असेंडिंग ऑर्डरने ऑब्झर्वेशन लावल्यानंतर मेडियन म्हणजे काय आहे? मिडल मोस्ट व्हॅल्यू. मेडियन म्हणजे द व्हॅल्यू ऑफ आपल्याकडे n+1/2th ऑब्झर्वेशन. द व्हॅल्यू ऑफ n+1/2th ऑब्झर्वेशन. आता आपला n आपला इथं 7 आहे, मग काय होईल? द व्हॅल्यू ऑफ n+1 म्हणजे 7+1 8/2th ऑब्झर्वेशन. म्हणजेच काय होणार? द व्हॅल्यू ऑफ 4th ऑब्झर्वेशन. मग आता 4th ऑब्झर्वेशन असेंडिंग ऑर्डर मध्ये बघायचं तर आपलं 4th ऑब्झर्वेशन आहे 3. देअरफॉर द व्हॅल्यू इज मेडियन इज 4. मेडियन इज 3 इन दिस केस. म्हणजे मेडियन आता 3 आलेला आहे. तर अशा पद्धतीने मेडियन काढला जातो. मोड म्हणजे काय? द व्हॅल्यू विच रिपीटेड मॅक्सिमम टाइम्स. द व्हॅल्यू विच रिपीटेड फॉर मॅक्सिमम टाइम. म्हणजे जी व्हॅल्यू जास्त वेळा रिपीट होते ती मोड असू शकते. तर आपण ह्याच्यात बघितलं तर 2 हा 3 वेळा आलेला आहे, 3 एकदा आहे, 4 एकदा आहे, 5 दोनदा आहे. म्हणजे या केसमध्ये 2 हा जास्त वेळा रिपीट झालेला आहे, म्हणून 2 हा मोड आहे. तर अशा पद्धतीने मेडियन आणि मोड आहे. मेडियन आणि मोड हे युनिक नसतात. म्हणजे एका डेटा सेटसाठी एकच मोड एकच मेडियन मिळेल असं काय नाही. एका डेटा सेटसाठी एकापेक्षा जास्त मेडियन मिळू शकतात, किंवा मोड ही एकापेक्षा जास्त असू शकतात. तर आपण n इज इक्वल टू 7 ऑब्झर्वेशन बघितले, तर n इज इक्वल टू 8 ऑब्झर्वेशन झाल्यानंतर काय फरक पडतो ते बघूया आपण. तर एक ऑब्झर्वेशन आपण वाढवूया, n 8 करायचं आपल्याला. याच एक्झाम्पल साठी आपण वर्कआउट करणार आहोत. एक ऑब्झर्वेशन आपण वाढवणार आहोत. आता अजून एक मार्क आपण स्टुडंटची घेतली तर ती झाली 5 मिळाली आपल्याला. तर आपल्याला n आता किती झालेला आहे? आपला 8 झालेला आहे. तर या केसमध्ये मेडियन कसा काढायचा? तर मग आपल्याला दिलेली ऑब्झर्वेशन पहिल्यांदा नेहमीप्रमाणे चढत्या क्रमाने लिहून घ्यायचे. तर चढत्या क्रमाने ऑब्झर्वेशन लिहूया आपण. 2, 2, 2. त्याच्यानंतर येणार आहे 3, 4, 5, 5, 5. ओके. तर आता आपल्याकडे 8 ऑब्झर्वेशन आहेत. मेडियन काय येणार आहे? मेडियन द व्हॅल्यू ऑफ n+1/2th ऑब्झर्वेशन, म्हणजे 8+1/2th ऑब्झर्वेशन. आता 8+1 म्हणजे झालं 9. 9 भागिले 2 किती होणार आहे? 4.5. द व्हॅल्यू ऑफ 4.5th ऑब्झर्वेशन.
आता जर आपण बघितलं तर 4.5 ऑब्झर्वेशन नाही आपल्याकडे, आपल्याकडे 4थं ऑब्झर्वेशन आहे आणि 5वं ऑब्झर्वेशन आहे. तर 4.5 ऑब्झर्वेशन कसं काढणार? तर त्यावेळेला काय करायचं, चौथ्या आणि 5व्या ऑब्झर्वेशनचा मीन काढायचा. किंवा आपण काय करू शकतो, 4th ऑब्झर्वेशन, याला इंटरपोलेशन फॉर्म्युला म्हणतात. 4.5 असेल तर पहिला जो आहे तो 4थं ऑब्झर्वेशन घ्या, प्लस 0.5 पुढचा जो डॉटच्या पुढचा येते इंटू 5th मायनस 4th ऑब्झर्वेशन, 5th ऑब्झर्वेशन मायनस 4th ऑब्झर्वेशन. 4th ऑब्झर्वेशन आपलं काय आहे, असेंडिंग ऑर्डर मधलं 3 प्लस 0.5 आणि आपलं 4th ऑब्झर्वेशन आहे, 5वं ऑब्झर्वेशन आहे 4, 4थं ऑब्झर्वेशन आहे 3, म्हणजेच किती होणार आहे 3 प्लस 0.5, 4 वजा 3 1 आलेला आहे. तर आपले मीडियन येणार आहे 3.5. तर हे अशा पद्धतीने मीडियन आपल्याला काढावं लागणार आहे. किंवा आपण तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या ऑब्झर्वेशनचा मीन काढू शकतो. 4थं ऑब्झर्वेशन आहे 3 आणि 5वं ऑब्झर्वेशन आहे 4, तर 3 आणि 4चा मीन काय येतो 3 प्लस 4 भागिले 2 म्हणजे 3 प्लस 4/2, म्हणजे तो पण येणार आहे किती 3.5. तर अशा पद्धतीने मीडियन आपल्याला जेव्हा ऑब्झर्वेशन ऑड आणि इव्हन असतील, म्हणजे मगाशी आपण जे एक्झाम्पल बघितलं त्याच्यात n इज इक्वल टू 7 होता, त्यावेळेला आपल्याला डायरेक्ट मीडियन काढता येतं. परंतु जेव्हा n हा इव्हन ऑड, n हा आपला इव्हन आहे, इव्हन म्हणजे 2 न भागाला जाणारी संख्या, तर जेव्हा n इव्हन आहे त्यावेळेला आपल्याला मीडियन काढताना आपल्याला इथं अशा पद्धतीचा फॉर्म्युला येतो. आता याच्यात मोड किती आपला, तर आपल्याला 2 हा 3 वेळा रिपीट झालेला आहे, 5 हा 3 वेळा रिपीट झालेला आहे. म्हणजे या केसमध्ये मोड हा युनिक नाही आहे, तर 2 मोड आहेत आपल्याला या केसमध्ये, 2 आणि 5. तर अशा पद्धतीनं मोड एकापेक्षा जास्त असू शकतात एका डेटा सेटमध्ये. तर हे मीडियन आणि मोड आपण इंडिव्हिज्युअल डेटासाठी बघितलं. आता आपल्याला हेच ग्रुपड डेटासाठी करायचं आहे. त्याच्यात आपण डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी बघणार आहे. तर आपल्याकडे ऑब्झर्वेशन आहेत समजा x इज इक्वल टू ऑब्झर्वेशन आहेत x मार्क 5 5 4 3 2 5 2. तर असे ऑब्झर्वेशन आहेत. तर आपल्याला याचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करावं लागेल तयार, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन x आणि f. आता x काय आपला, तर आपण x हा असेंडिंग ऑर्डर लिहू. पहिला ऑब्झर्वेशन आहे 2, नंतरचा आहे 3, नंतर आहे 4, नंतर आहे 5. f म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती वेळा रिपीट झालेला आहे, तर 2 हा एकदाच रिपीट झालेला आहे, 3 हा एकदा रिपीट झालेला आहे, त्याच्या 2 हा 2 वेळा रिपीट झालेला आहे, सॉरी 2 हा 2 वेळा रिपीट झालेला आहे, 3 हा एकदा रिपीट झालेला आहे, 4 हा एकदा रिपीट झालेला आहे आणि 5 हा 2 वेळा रिपीट झालेला आहे. टोटल 6 ऑब्झर्वेशन आहेत. तर टोटल आपल्याकडं 3 आणि 3 6 आणि 1 7, म्हणजे आपलं कुठलं तरी एक ऑब्झर्वेशन घ्यायचं राहतंय. तर 1 2 2 हा 2 वेळा रिपीट झालेला आहे, 5 हा 3 वेळा रिपीट झालेला आहे. तर टोटल फ्रिक्वेन्सी आली 7, म्हणजे आपला n आलेला आहे 7. तर या केसमध्ये आपल्याला मीडियन काढताना काय करावं लागणार आहे, मोड म्हणजे जी व्हॅल्यू जास्त रिपीट होती ती आपला मोड असणार आहे. तर मोड आपला इथे या केसमध्ये 5 आहे. तर मोड म्हणजे जास्त रिपीट होणारी व्हॅल्यू ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे तो आहे 5. आता मीडियन काढताना आपल्याला एलसीएफ काढावी लागते, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता ही लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढली जाते, तर वरून खाली फ्रिक्वेन्सीची बेरीज करते याची. म्हणजे पहिला आहे एलसीएफ व्हॅल्यू येणार आहे 2, पुढचे येणार आहे 2 प्लस 1 3, परत काय होणार 3 प्लस 1 4, 4 प्लस 3 7, शेवटची तुमची बेरीज n एवढी आली तर तुमची एलसीएफ बरोबर आलेली. म्हणजे वरून खाली फ्रिक्वेन्सीची आपण बेरीज करत येतो. इथं या केसमध्ये आपण पहिल्या तिन्हींची बेरीज करतोय, ती 4 येणार आहे, किंवा आपण 3 प्लस 1 4 अशा पद्धतीने बघितलं तरी पण उत्तर एकच येतं. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्हाला काय सांगते, तर बाबा
4 पेक्षा कमी मार्क असलेले विद्यार्थी किती आहेत असा प्रश्न जेव्हा विचारला जाईल तर 4 पेक्षा कमी मार्क असलेले विद्यार्थी 4 आहेत, किंवा 5 पेक्षा कमी मार्क असणारे विद्यार्थी किती आहेत तर ते किती आहेत 7 विद्यार्थी आहेत, असा एलसीएफचा अर्थ असतो. मग मेडियन कसा काढणार या केसमध्ये? मेडियन, द व्हॅल्यू having LCF greater than n by 2. The value having LCF greater than, आता n आपला आहे 7 म्हणजे 7/2 म्हणजे 3.5. The value of LCF greater than 3.5. आता 3.5 पेक्षा जास्त LCF कुठली आहे तर 3 ला एक्सीड होणारी इथं 4 आहे, म्हणजे आपल्याला त्या केसमध्ये आपला मीडियन काय असणार आहे? 4 असणार. तर असं मीडियन आपल्याला जेव्हा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असणार आहे एक्सेप्ट त्यावेळेला अशा पद्धतीने आपल्याला काढावा लागणार आहे, एलसीएफ बघावा लागेल आणि तो n/2 पेक्षा मोठा ज्या ठिकाणी एक्सीड होईल तो आपला करस्पॉन्डिंग एक्स असणार आहे, तो मीडियन असणार आहे. तर अशा पद्धतीनं मीडियन आपण काढू शकतो. आता आपण ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी मीडियन आणि मोड कसा काढायचा तो बघूया. आता समजा क्लासेस आहेत आपल्याकडे, क्लासेस म्हणजे मार्कांचे क्लासेस आहेत, समजा 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8, 8 ते 10 असे क्लासेस आहेत आणि यांच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आहेत. 2 ते 4 ची फ्रिक्वेन्सी आहे समजा 2, 4 ते 6 मध्ये 3 विद्यार्थी आहेत, 6 ते 8 मध्ये 4 विद्यार्थी आहेत आणि 8 ते 10 मध्ये 1 विद्यार्थी. अशी जर फ्रिक्वेन्सी असेल तर आपण मेडियन आणि मोड कसा काढणार आहे? तर आपण पहिल्यांदी मोड बघूया कसा काढता येईल. मोड, आता इथं मोड काढताना आपल्याला पहिले मॉडेल क्लास शोधावा लागणार आहे. मॉडेल क्लास, मॉडेल क्लास म्हणजे काय? ज्या क्लासमध्ये तुमचा मोड आहे त्याला आपण काय म्हणतो? मॉडेल क्लास. आता इथं ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी जास्त आहे तो मॉडेल क्लास आहे. आता फ्रिक्वेन्सी 4 ही जास्त आहे त्याच्यामुळे मॉडेल क्लास काय असणार आहे? 6 ते 8 हा आला आपला मॉडेल क्लास. आता मॉडेल क्लास मिळाल्यानंतर मोड काढायचा फॉर्म्युला काय आहे? तर तो फॉर्म्युला असा आहे L प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. आता आपण हे नोटेशन समजून घेऊया काय आहे ते. मॉडेल क्लास 6 ते 8 आहे. ज्या क्लासमध्ये मोड आहे त्याचं लोअर लिमिट L न दाखवणार आहे. आता आपला कुठल्या क्लासमध्ये मोड आलेला आहे? 6 ते 8 म्हणून L काय आहे? 6. आता F1 F0 F2 काय आहे? आता आपला मोड कुठल्या क्लासमध्ये? या क्लासमध्ये 6 ते 8, तर त्याची फ्रिक्वेन्सी आपण F1 न डिनोट करणार आहे, त्याच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F0 न डिनोट करणार आहे आणि त्याच्या पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F2 न डिनोट करणार आहे. तर अशा पद्धतीने F1 म्हणजे ज्या क्लासमध्ये मोड आहे तो फ्रिक्वेन्सी F1, आधीच्या क्लासची F0, नंतरच्या क्लासची F2, अशा पद्धतीने आपण हे बघणार आहे. कारण 1 -1 0 1 + 1 2 अशा पद्धतीने हे नोटेशन आपण लक्षात ठेवू शकतो. तर आता F1 किती आहे? 4 वजा F0 किती आहे? 3, 2 × 4 मायनस F0 किती आहे? 3, F2 1. आता H क्लास विड्थ, H म्हणजे क्लास विड्थ. क्लास विड्थ किती आहे? तर 2 ची आहे. 2 सक्सेसिव्ह लोअर लिमिट किंवा अप्पर लिमिट मधला डिफरन्स 2 आहे, त्याच्यामुळे हा 2 आलेला. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा जो डिनॉमिनेटर आहे फक्त त्याने यालाच भागलेला आहे F1 - F0, L हा सेपरेट आहे. मग आपण हे सोडवायचं कसं? तर पहिल्यांदी आपण वजाबाकी करूया. 4 + 3 येणार आहे 1. आता खाली काय होईल? 4 2 8, 8 वजा 3 वजा 1 म्हणजे वजा 3 वजा 1 म्हणजे किती होणार आहे? वजा 4. वजा 4 गुणिले H किती आपला? 2 आहे. तर 6 + 1 भागिले आता किती असणार आहे? 8 वजा 4 येणार आहे 4 गुणिले 2 म्हणजेच काय होईल? 6 + 2 भागिले 4 म्हणजे 0.5. मग 6.5 हा तुमचा आलेला आहे मोड. तर मोड अशा पद्धतीने आपल्याला काढावं लागेल जेव्हा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, क्लासेस असतील त्यावेळेला. आता याच
एक्झाम्पल साठी आपण मीडियन काढणार आहे. तर मीडियन आपण काढूया. आता मीडियन काढताना आपल्याला इथं परत एकदा एलसीएफ काढावी लागणार आहे. मीडियन काढताना एलसीएफ काढावी लागणार आहे, वरून खाली फ्रिक्वेन्सीची बेरीज करावी लागणार आहे. ओके, तर आता एलसीएफ काढूया. एलसीएफ काय येणार आहे? 2 2 + 3 5 5 + 4 9 9 + 1 10. आता आपल्याला इथं मीडियन क्लास काढावा लागणार आहे. मीडियन क्लास मीडियन क्लास म्हणजे काय? ज्या क्लासमध्ये मीडियन आहे तो कसा शोधायचा? क्लास हॅव्हिंग LCF ग्रेटर दॅन n/2. आता n/2 किती असणार आहे? 5. 10/2 येणार आहे 5. म्हणजे क्लास हॅव्हिंग LCF ग्रेटर दॅन 5. आता 5 पेक्षा मोठी असणारी म्हणजे क्लास आपला काय आलेला आहे? 6 ते 8. म्हणजे क्लास काय आला? 6 ते 8. या क्लासमध्ये आपला मीडियन आहे. ग्रेटर दॅन n/2. 5 पेक्षा मोठी पाहिजे. तर LCF 5 पेक्षा मोठी या क्लासची आहे. मग मीडियनचा फॉर्म्युला आपण काढू शकतो. तर मीडियन इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला काढावा लागणार आहे. L + n/2 - CF अपॉन F इंटू H असा फॉर्म्युला आहे. याचा अर्थ समजून घेऊ. L म्हणजे लोअर लिमिट ऑफ द क्लास. ज्या क्लासमध्ये मीडियन आहे त्याचं लोअर लिमिट आलं 6 प्लस n/2 काढलेला आपण 5. CF म्हणजे त्याच्या आधीच्या क्लासची लोअर लिमिट. त्याच्या आधीच्या क्लासचं लोअर लिमिट किती आहे? LCF. त्याच्या आधीच्या क्लासची LCF किती आहे? आता 6 ते 8 या क्लासची 9 आहे. त्याच्या आधीच्या क्लासची LCF किती आहे? 5 आहे. 5 भागिले F म्हणजे ज्या क्लासमध्ये मीडियन आहे त्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 9 आणि H म्हणजे क्लास विड्थ आहे 2. तर आपण इथं बघितलं तर 6 + 0 भागिले 9 गुणिले 2. तर हे 0 भागिले काही घेतलं तरी 0च येणार आहे, म्हणून हे उत्तर येणार आहे 6. तर अशा पद्धतीने n/2 म्हणजे काय? आपल्याला n/2 n म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सीची बेरीज आहे ती आहे 10. CF म्हणजे ज्या क्लासमध्ये मीडियन आहे त्याच्या आधीच्या क्लासची LCF ती आहे 5. फ्रिक्वेन्सी F म्हणजे फ्रिक्वेन्सी ज्या क्लासमध्ये मीडियन आहे त्या क्लासची फ्रिक्वेन्सी F आणि H म्हणजे क्लास विड्थ. अशा पद्धतीने हे नोटेशन वापरून आपण पहिले हा सोडवायचा न्यूमरेटर, खाली डिनॉमिनेटर सोडवायचा, मग भागाकार करायचा आणि मग नंतर गुणाकार करायचा आणि मग ह्याच्यात ऍड करायचं. अशा पद्धतीने आपल्याला मीडियन आणि मोड काढता येऊ शकतो कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी. थँक्यू.